काय नाही कवड्या काय नाही बिनविषारी जाऊ दे चल जाऊ ये इथं आवडूपाशी पुन्हा तुझ्याकडे आलं काय नाही चालला व्हिडिओ काढू मला का नाही दिली इकडे इथे हे बघ दिसला का बिनविषारी आहे इकडं का बरं येतोय तो. हॅलो नमस्कार, कशात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आणि आजचा ब्लॉग जरा खास आहे कारण की मी आजकाल सध्या जे डोंगरावरचे व्हिडिओज वगैरे टाकत असते आणि सगळ्यांना खूप आवडतं आहे. सो जिथे काही महिन्यांपूर्वी आपण भूमिपूजन केलेलं त्या ठिकाणी आता शिव मंदिराचं बांधकामाची सुरुवात केलेली आहे. त्याकरताचे हे सगळे जे व्हिडिओज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. जर तुम्ही ह्या आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्की जाऊन चेक करा, डेफिनेटली तुम्हाला ते आवडतील. त्याचबरोबर आपण 2000पेक्षाही जास्त झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की ते चेक करा. आणि ह्या पद्धतीचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बस बस नाही तिथं हां ओके. तर ह्या पद्धतीनं मंदिराचं लाईन आउट जे आहे ते करून घेण्याचं आज कामाची सुरुवात केलेली आहे. सो सगळेजण काम करतायत पण मला लागलेली आहे जोरदार भूक, त्यामुळे मी चाललेली आहे आता दुपारचं माझं जेवण करण्यासाठी. ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपण डोंगरावरती जेवणाकरता मित्रांनो. सगळे म्हणजे नुसतं जेवणच करतात का रे. तर हा आहे हरभऱ्याचा ठेचा, तिखट आहे का? हो. त्यानंतर मूग, कढी आणि बास कांदा आहे. चलो एन्जॉय. तर हा पावटा आहे, पावट्याच्या शेंगा आहेत, काही सुकलेला आहे काही ओला आहे. ओल्याची तर लगेच भाजी करता येईल पण जो सुकला आहे त्याचे भिजवून सुद्धा भाजी करता येईल. करडई आणि मस्तपैकी बाकीचाही भाजीपाला आहे. मस्त ताजा ताजा हरभरा आहे, त्याचसोबत करडई आहे, पालक आहे, मेथी आहे आणि खाली कणसंसुद्धा आहेत, म्हणजे मक्याची कणसं आहेत. आणि हे आजोबा आमच्यासोबत आलेले मस्त एन्जॉय करतायत ताजा ताजा हरभरा ताज्या हवेमध्ये. सोबतच वांगेसुद्धा आहे. तसं तर मला वांग आवडत नाही पण असं ताजा भाजीपाला बघून कोणाला आनंद होत नाही. ॲटलिस्ट ज्यांचं लग्न झाले त्यांना तो होतच असेल. सगळा भाजीपाला तोडून आणून दिलेलाच पण तरी माझं मन भरतच नव्हतं, त्यामुळे मी स्वतः आता इथे आलेली आहे. आणि हे ताजे टोमॅटोसुद्धा किती छान हिरवेगार टोमॅटो आलेले आहेत. सो कच्च्या टोमॅटोची आपण भाजी करूयात. लवकरच त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. डेंजर काम आहे टोमॅटो. खराब झालाय का? एक खराब झालाय. वांग्याचे झाड पण मी खात नाही वांग. खाली लागले ते एकदम आतमध्ये काढणं टफ जॉब आहे. हे बघ इथं पण आहे. तुमची वांग्यात झाड असतं ना घरी, हा मोठं झाड येतं ना. काहीही हो आदित्य. ही लसणाची पात आहे. रेड पत्ता गोबी आहे का? म्हणजे लेटेस्ट होते म्हणते का? नाही, पालक आलाय मस्त. ही मेथी पण छान आली आहे. आणि आता आपण उतरणार आहोत डोंगरावरून खाली आणि करणार आहोत आजचं देवदर्शन. तर आता आम्ही खाली इथे मंदिर आहे तिथे चाललेलो आहोत एका दर्शनाकरता. ते दिसते तुम्हाला ग्रीन कलरचं दिसतंय का नाही मला माहित नाही व्हिडिओत. हां हेच दिसते. इथं जायचंय आपल्याला. गाडी इथे लावली आहे आणि चलो खाली. बघितलं आदित्य किती छान फिरवतो मला. न्यू इयरचं सरप्राईज. अरे काय वाईट आहे यार. मग मी छानच म्हणते ना, मला किती छान फिरवतो. वाईट कधी म्हणते वाटतंय. असं वाटतंय का मी टोमणं मारते? वाटतंय का? आपलं एक इथून वर जे दिसतंय ना ते आपला डोंगर आहे. वर जो दिसतोय तो हा हे जे घर दिसतंय हे शेड. आता तुझा हात कर ना वर. आता नाही, थोडं मागायला पाहिजे होतं.
काय दावल मलिक. वाव. कोणी बिस्कू पळाला. तू आलं की पळते. ते तिकडचे बघ ना कसले छान आहेत. अरे यांना किती छान पाणी बघ ना, आता त्यांना किती छान वाटत असेल सकाळी उठल्यानंतर. बुबू का खातो, का खातो, भुकतो भुकतो. हो हो हो. शेपूट पण हलवतोय आणि भुकतो पण आहे. नाव काय तुझं? प्राची. या बुबूचं नाव नाहीये. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत सुजलपूर मधल्या ग्रामीण देवताचं दर्शन करायला, म्हणजेच बाबीर महाराज यांचं दर्शन करण्याकरता. तर आज आहे 1 जानेवारी आणि ह्या पद्धतीनं मी खूप छान माझं न्यू इयरची सुरुवात केलेली आहे घरच्यांसोबत आणि एवढ्या छान नेचरमध्ये आणि त्याचसोबत देवदर्शनाने. सगळ्यांच्या आशीर्वादानं नवीन वर्ष माझं आणि तुम्हा सगळ्यांचं खूप छान पद्धतीनं जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.